नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ गाव चौंडी येथे। तर आता आपण जाऊया, त्यांचं जे स्मारक बांधले तिथं जाऊया, तिथं दर्शन वगैरे घेऊया। अहिल्यादेवींचं जन्मस्थळ आहे आणि त्यांच्या वडिलांचा राजवाडा आहे, तिथं सर्व पाहूया आपण। समोर दीपस्तंभ पाहायला मिळेल आणि त्याच्याच उजव्या साईडला एक खूप प्राचीन मंदिर बघायला मिळेल। चला जाऊया, पायऱ्या चढून वरती जाऊया। हे खूपच जुनं एक प्राचीन महादेवाचं मंदिर आहे। मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला चौंडी गाव पाहायला मिळतं। गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला वाड्याचा भला मोठा दरवाजा पाहायला मिळतो। किल्ल्याच्या भिंतीवर अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल सर्व शिल्प साकारले गेलेले आहेत। वाड्याच्या आतमध्ये जाताना चप्पल येथे काढावी म्हणून सूचना लिहिलेली आहे। चप्पल काढून पुढे गेल्यानंतर हत्तीची 2 मनोरे आपलं स्वागत करतात। पायऱ्या चढून वरती आल्यावर डाव्या साईडला चावडी आणि उजव्या साईडला चंद्रगुप्त मौर्य, हरिहर बुक, मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा साकारलेल्या बघायला मिळतात। अजून पुढे थोडं चालत गेल्यानंतर आपल्याला विश्रांतीगृह दिसते, जे बाहेरून आलेल्या लोकांसाठी बसण्याची आणि विश्रांती करण्याची जागा। राजगृहात प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला ओसरी आणि समोरच्या भिंतीवर अहिल्यादेवी होळकर यांच्या घरातील व्यक्तींच्या प्रतिमा साकारलेल्या बघायला मिळतात, ज्यामध्ये पहिली प्रतिमा ही शहाजीराव शिंदे, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलासह आहे। दुसरी प्रतिमा आहे ती मानकोजी शिंदे आणि मातोश्री सुशीलाबाई यांची आहे आणि तिसरी प्रतिमा आहे ती महादजीराव शिंदे, त्यांच्या पत्नी आणि मुलीसह आहे। आणि प्रतिमांच्या खाली आपल्याला एक भुयारी मार्ग पाहायला मिळतो। पुढे आल्यानंतर आपल्याला एक अतिथीगृह म्हणून एक छोटीशी रूम पाहायला मिळते। आतमध्ये छोटंसं देवघर पाहायला मिळते। हा वाडा 2 मजले आहे। वरती जाण्यासाठी लाकडी जिन्याचा वापर केलेला आहे। पूर्ण वाडा बनवण्यात सागवानाचा वापर केलेला आहे। लाकडी पायऱ्यांचा जिना चढून आपण दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो। या वाड्यातील खिडक्या असतील, खांब असतील, वरील छताची कलाकृती असेल, ही सर्व जुन्या प्रकारची करण्यात आलेली आहे। वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक सज्जा आहे। या सज्जेच्या खोलीमध्ये बाहेरच्या साईडला एक बाल्कनी काढण्यात आलेली आहे।
वाड्याच्या आतील सर्व भाग पाहिल्यानंतर आता आम्ही सर्वजण वाड्याच्या बाहेर निघालोय. वाड्याच्या समोरील भागात आल्यावर आपल्याला 2 तोफगोळे आणि त्यांच्या समोरच अहिल्यादेवी होळकरांचं भलं मोठं स्मारक पाहायला मिळतं. स्मारकाच्या पाठीमागे आपल्याला इंदोरच्या राजवाड्याची प्रतिकृती साकारलेले बघायला मिळते. अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या पाठीमागे आपल्याला एक मोठा दीपस्तंभ उभारलेला पाहायला मिळतो. अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या खाली आपल्याला छोट्या छोट्या प्रतिकृती साकारलेल्या पाहायला मिळतात. राजवाडा फिरून झाल्यानंतर आता आपण निघूया नक्षत्र मालिकेकडे.